तर आज हम बघणार आहे क्लास 7th चॅप्टर नंबर 15 स्टॅटिस्टिक. हा आपला लास्ट युनिट आहे. ओके, क्लास 7चा. बघूया आपल्याला याच्यात काय दिलं आहे. तर त्यात आपण बघणार प्रॅक्टिस सेट नंबर 54 बघणार आहे. यात आपल्याला बघायचं काय काय ॲव्हरेज, मीन व्हॅल्यू, मीन. ओके, हे अशा ज्या बेसिक गोष्टी आहेत आपल्या त्या ऑलरेडी झालेल्या आहेत. ठीक आहे, तर याचंसुद्धा आपण रिवाईज करणार आहे आणि सॉल्वसुद्धा करणार. बघा ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय आपला, तर सम ऑफ ऑल स्कोर इन द गिवन डाटा अँड टोटल नंबर्स ऑफ स्कोर. ओके, बघ क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय दिलं बघू आपण, त्यावरून आपण समजून घेऊया. द डेली रेनफॉल ऑफ ईच डे ऑफ अ वीक इन अ सर्टेन सिटी इज गिवन अ मिलीमीटर्स. ओके, अँड फाइंड द ॲव्हरेज रेनफॉल ड्युरिंग द वीक. आता आपल्याला काय दिले आहे ते काहीतरी डाटा दिलेला आहे. ओके, रेनफॉलच्या बाबतीत की कुठे किती पाऊस पडतो आणि किती प्रमाणात पडतो आपल्याला दिलेला आहे. बघूया आता इथे काय दिलं आहे, तर 9, 11, 8, 20, 10 आणि 16 and 12. आता याच्यात काय करायचं आपल्याला, त्याचा ॲव्हरेज फाइंड आउट करायचं. तर ॲव्हरेज कसं फाइंड आउट करतो आपण, तर आपला फॉर्म्युला काय, तर सम ऑफ ऑल स्कोर इन द गिवन डाटा अँड डिवायडेड बाय काय करायला लागेल, तर टोटल नंबर्स ऑफ स्कोरनी त्याला डिवाइड करायला लागेल. तर बघा आपण लिहून घेऊया. ॲव्हरेज इज इक्वल टू टोटल रेनफॉल आहे आपल्या इथे. ठीक आहे, फॉर्म्युला आपण हाच यूज करणार आहे, पण इथे आपण थोडं चेंजेस करू. काय तर आपला टोटल रेन इन दिलेलं आहे कशात, तर मिलीमीटरमध्ये दिलेली आहे. ओके, आणि डिवायडेड कसे करणार, तर टोटल नंबर्स ऑफ डेजमध्ये आपल्याला किती दिले आहेत, तर इथे डेजसुद्धा दिले, म्हणजे वीकमधले डेज दिले की किती दिवस पाऊस पडला. सिम्पली काय दिलं आपल्याला, 9 + 11 + 8 + 20 + 10 + 16 + 20. ओके, आणि टोटल नंबर किती झाले, तर हे टोटल नंबर्स आहे आपले 7. ओके, म्हणजे काय करू आपल्याला, आता आधी याची ॲडिशन करावं लागेल आणि त्याला डिवाइड करावं लागेल आपल्याला 7ने. मग याची ॲडिशन किती आहे, तर आपली 86 आणि डिवायडेड बाय करावं लागेल 7. म्हणजे आपलं इथं मी ॲडिशन करून दिलेली आहे. ओके, तुम्ही इझिली करू शकता. आपला आन्सर किती आहे, तर 12.29. म्हणजे द ॲव्हरेज रेनफॉल किती येणार, तर ड्युरिंग अ वीक किती येणार, तर 12.29 मिलीमीटर एवढी येणार आहे. सेकंड बघूया. ड्युरिंग द ॲन्युअल फंक्शन ऑफ द स्कूल अ वुमन सेल्फ हेल्प ग्रुप हॅड सेट अप अ स्नॅक स्टॉल. There are sale every hour where the worth rupees 916, 830, 945 आणि 800 आणि रुपीज किती येतं 847 आणि 917 रिस्पेक्टिव्हली. व्हॉट वॉज दी ॲव्हरेज ऑफ दी हॉवरली सेल. तर आपल्याला काय सांगितले की एका घंट्यात ते किती सेल्स करू शकतो. ओके, तर बघा फॉर्म्युला आपला दिलेलाच आहे. ॲव्हरेज सेल इज इक्वल काय, तर टोटल सेल्स आणि नंबर्स ऑफ हॉवर दिलेलं आहे. म्हणजे काय करायला आपल्याला, सगळ्याची आधी करायला लागेल आपल्याला ॲडिशन. 916 + 813 + 945 + 800 + 847 + 970 आणि टोटल नंबर्स किती आहेत, तर हे डिवायडेड बाय 6 करायचं त्याला सिम्पली. म्हणजे आपला टोटल किती येते, तर इथे 5352 आणि डिवाइड करायचं तर 6ने डिवाइड करायचं. म्हणजे आपला आन्सर येणार आहे की तिथं 892 एवढा आन्सर येणार आहे. मग काय द ॲव्हरेज ऑफ दी हॉवरली सेल्स किती येणार आहे, तर त्याचा 892 येणार आहे. म्हणजे एका तासाला ते किती कमावतात, तर 892 रुपये एवढे कमावतात त्याच्या. थर्ड बघूया. दी ॲन्युअल रेनफॉल इन विदर्भ इन 5 इयर इज गिवन बिलो. 5 वर्षात किती पाऊस पडलेला आपल्या विदर्भात, तर हे आपल्या इथे सांगितलं. बघा व्हॉट इज द ॲव्हरेज रेनफॉल फॉर अ 5 इयर. आपल्याला त्यातून काय, तर ॲव्हरेज रेनफॉल फाइंड आउट करायचे 5 वर्षातले. 900 mm, 650 mm, 415 mm आणि 733 mm and 400 mm. ओके, काय करायचं आपल्याला, सिम्पली ह्या सर्वांची काय करायचं, तर टोटलसुद्धा करायचं आहे आणि नंबर्स ऑफ किती आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं. बघा ॲव्हरेज रेनफॉल किती दिलेली आपल्याला, तर टोटल रेनफॉल आणि डिवायडेड बाय नंबर्स ऑफ इयर. सिम्पली काय करतात, टोटल रेनफॉल दिलेली आहे तर किती आहे, तर आपल्या 900 + 615 + 450 + 733 + किती करायचं, तर 400 आणि डिवायडेड बाय काय, तर टोटल नंबर्स आपले किती, तर ते आहेत आपले 5. सिम्पली 5 आहे. मग काय ॲव्हरेज इक्वल टू काय येणार, तर आधी करायचे टोटल किती येते 3133 आणि डिवायडेड बाय करायचं आपल्याला 5ने. जर आपण याचं डिवायडेड केलं किती आन्सर येते, तर 626.66 मिलीमीटर एवढे येणार. म्हणजे काय, तर दर ॲव्हरेज रेनफॉल ऑफ 5 इयर किती आले, तर 626.6 mm आपली आलेली आहे. फोर्थ बघूया. अ फार्मर बॉट अ सम स्नॅक. फोर्थ बघूया. अ फार्मर बॉट अ सम सॅक्स ऑफ दी ॲनिमल फीड. काय घेतले त्याने, तर खाद्य घेतले. अँड द वेट ऑफ दी सॅक्स आर गिवन बिलो किलोग्राम. अँड व्हॉट इज द ॲव्हरेज वेट ऑफ दी सॅक्स. आपल्याला काय करायचे, तर याची टोटल आपल्याला वेट दिलेलं आहे, त्यातून आपल्याला त्याचं ॲव्हरेज काढायचं की किती आहे. फर्स्ट दिले आपल्याला 49.8,
49.7, 49.5, 49.3, 15, 48.9, 49.2, 48.8 दिलेली. बघा काय करायची याची सिम्पली पहिले आधी काय करून घेऊ आपण ॲडिशन करून घ्या. नंतर टोटल काय तर आपला ॲव्हरेज वेट दिलेली आहे इज इक्वल टू काय करायचं आपल्याला टोटल वेट दिलेलं आहे, कारण की आपण जे फाइंड आउट करणार आहे त्याचं वेट करणार आहे आणि त्यातून आपल्याला ॲव्हरेज फाइंड आउट करायचं आहे. नंबर्स ऑफ सॅक्स किती आहेत तर हे आपल्या ते सुद्धा आपल्याला फाइंड आउट करणं. बघा आता किती आहेत तर टोटल केली आपण किती किती आणि डिवायडेड बाय करायचं आपल्याला 8 नाही, कारण की हे किती आहेत तर आपले टोटल 8 आहे. जर आपण याची ॲडिशन केली तर आपल्या आन्सर किती येतं तर 395.2. ओके, आणि डिवायडेड बाय आपला 8 मल्टिप्लाइड बाय आता इथे पॉईंट आहे म्हणून काय केलं तर 10/10 केलेलं आहे. आपण जर याला सॉल्व करायला गेलं थोडं हार्ड जाईल म्हणून आपण काय केलं इथला पॉईंट काढून घेतला, म्हणजे इथे येईल आपलं 10, म्हणजे आन्सर किती येईल आपलं तरी ऑलरेडी 3952 असं येईल. ओके, आणि डिवायडेड बाय 8 जर आपण याला सुद्धा 10नी मल्टिप्लाय केलं तर याला सुद्धा आपलं 10नी मल्टिप्लाय केलं, कारण की आपण पॉईंट काढला, म्हणजे आपलं आन्सर किती आलं तर 3952 आणि डिवायडेड बाय काय केलं म्हणलं तर 18, कारण की 8 मल्टिप्लाय बाय 0 घेतलं तर इथे होईल आपला 18 इज इक्वल टू काय येणार आपला आन्सर 1976 आणि डिवायडेड बाय होईल आपला 40. परत 495 आणि डिवायडेड बाय 10, म्हणजे काय केलं आपल्याला तर लास्टला 10 आहे म्हणून काय केलं आपल्याला लास्ट डिजिट नंतर एक पॉईंट द्यावा लागेल.